नमस्कार मित्रांनो, आजपर्यंत खरं तर अनेक बातम्या केल्या, परंतु आजची बातमी थोडी वेगळी आहे। आजचं आव्हान जे आहे ते आव्हान आहे एका आईसाठी, एका आजीसाठी। कारण जुन्नर शहरातील श्रद्धा राजेंद्र गोसावी या 55 वर्षाच्या महिला आहेत। खरं तर गेले 2-4 दिवसापासून त्या आपल्या घरातून निघून गेल्या आहेत। त्यांचे सर्व मुलं असतील, नातेवाईक असतील, त्यांचे कुटुंबीय असतील, खरं तर हे संपूर्ण शोध सगळीकडे घेत आहेत। त्यांच्या बाबतीत झालं असं की ते पुण्याला जाते असं सांगून निघाल्या आणि त्या मुंबईच्या गाडीमध्ये बसल्या। मुंबईच्या गाडीत बसल्या खरं, परंतु ती गाडी जी आहे ती मड फाट्यावर ब्रेक फेल झाली आणि तिथं त्या उतरल्या। त्यानंतर त्या चालत माळशेज घाटाच्या दिशेने गेल्या। म्हणजे अनेक तिथले जे CCTV फुटेजेस आहेत त्यामध्ये मात्र ते असं सगळं दिसतंय की ते माळशेज घाटाच्या दिशेने गेलेले आहेत, परंतु अद्यापही त्यांचा कोणताही तपास लागलेला नाही। त्यांचा जो मुलगा आहे प्रणित गोसावी, खरं तर हा जंग पछाडतोय। त्यांचे नातेवाईक असतील, त्यांची छोटी नात आहे 10 महिन्याची, खरं तीसुद्धा आजी करते आहे। ह्या निमित्ताने माझं तुम्हाला हेच आव्हान आहे, तुम्ही जर ही बातमी पाहत असाल तर नक्की आमच्याशी संपर्क साधा, कुटुंबियांशी संपर्क साधा। आणि जर तुम्हाला आमच्याशी काही बोलायचं असेल तर स्क्रीनवर खाली आमचा नंबर आहे, त्या नंबरवर देखील तुम्ही आमच्याशी फोन करू शकता। परंतु ह्या निमित्ताने आम्ही देखील आपल्याला आव्हान करतो की आपण जिथे कुठे असाल तिथून आपल्या कुटुंबियांशी संपर्क साधा व तातडीने घरी या। मम्मी, आम्ही सगळेजण तुझी खूप वाट पाहतोय। तू कुठं गेली आहे आम्हाला काहीच माहीत नाही। आम्ही सगळीकडे सगळं शोधून झालंय, पण त्या शोधण्याला खरंच काहीच फायदा होत नाही आहे। त्यामुळे प्लीज जिथं पण कुठं असशील तिथून तू घरी ये, किंवा तू ॲटलिस्ट मला कळव की तू कुठं आहे, मी तुला घ्यायला येतो। कारण घरामध्ये सगळेजण खूप त्रासात आहेत। मी त्रासात आहे, तो सुहास मामा त्रासात आहे, इथं प्रणा त्रासात आहे, सोन्या त्रासात आहे। तो सोन्या गावभर फिरतोय रोज, मी इकडं फिरतोय, तो सुहास मामा फिरतोय। तू त्याची तर तब्येत बघितली कशी आहे, त्याला पण काही समजत नाहीये। इथं प्रणा रडून हैराण झाली, ती पोरगी आजारी पडली आहे। ॲटलिस्ट आमच्यासाठी नाही पण तिच्यासाठी तर ये प्लीज, लवकर ये। आम्ही खरंच सगळे वाट पाहतोय तुझी। नमस्कार, जय हिंद। जुन्नर शहरात राहणाऱ्या श्रद्धा राजेंद्र गोसावी वय 55 वर्षे या महिला त्यांच्या राहते घरी त्यांच्या मुलांना पुणे येथे जातोय असं सांगून सकाळी 6:30 वाजता घरातून बाहेर पडल्या, परंतु त्या पुणे येथे पोहोचल्या नाहीत। त्यामुळे त्यांच्या मुलांनी जुन्नर पोलीस ठाणे येथे संपर्क साधला, त्यांनी तक्रार दिली। त्यानंतर आम्ही पोलिसांच्या मदतीने जुन्नर ST स्टँड येथे CCTV कॅमेरे चेक केले। त्यावेळेस ते कल्याण येथील जाणाऱ्या बसमध्ये बसले असल्याचे दिसून आले। त्यानंतर ते कल्याण बसचे जे चालक आहेत, ड्रायव्हर आहेत, कंडक्टर आहेत, त्यांच्याकडे चौकशी केली। ते सदर बस बंद पडली असल्यामध्ये रस्त्यामध्ये जाताना बंद पडली। त्यानंतर त्यांनी दुसऱ्या बसमध्ये सर्व प्रवाशांना बसवले। त्यानंतर सदरच्या महिला कल्याण येथे पोहोचल्या असतील का तिथेही शोध घेतला कल्याणमध्ये, परंतु त्या तिथे दिसल्या नाहीत। त्यामुळे कल्याण अहिल्यानगर मार्ग जो आहे महामार्ग, त्या महामार्गावरती चेक केला असता खुबीजवळील एका पानटपरीच्या CCTV कॅमेऱ्यामध्ये त्या चालत जाताना दिसत आहेत। तरी सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की ह्या महिला, त्यांचा आम्ही सोबत फोटो शेअर केलेला आहे, त्या महिला आपल्याला दिसल्यास तात्काळ आपण जुन्नर पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा आणि तात्काळ माहिती कळवावी, जेणेकरून त्या जर मानसिक तणावामध्ये असतील किंवा त्यांना इतर काही टेन्शन असेल तर ते त्यांना समजावून सांगून आपण त्यांना जुन्नर पोलीस ठाणे येथे त्यांना घेऊन यावे किंवा आम्हाला संपर्क साधावा। आम्ही त्या ठिकाणी येऊन त्यांना ताब्यात घेऊ।